नमस्कार. आपल्या सगळ्यांचे स्वाद संगम इन मराठीमध्ये स्वागत आहे. आज आपण ही वांग्याची भाजी बनवणार आहोत, जी अतिशय झटपट तयार होते आणि कोणताही मसाला न वापरता आहे आणि सगळ्यांना आवडेल अशा प्रकारे तयार होते. चला तर मग बनवूया. सोपी पटकन होणारी याला आता आपण वांग्याला धुवून घ्यायचं आहे. चला तर मग बनवूया. हे बघा, आता ही आहेत वांगी. यांना मी असं काही वांग्यांना असा कट देऊन घेतला आहे आणि काही असं ठेवलेत. ही 4 वांगी आहेत, मिडियम साईजची आहेत. आणि हा लसूण आहे, ही कोथिंबीर आहे. हे मी सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. चला तर मग बनवूया. आता ही लसूण आणि कोथिंबीर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. आज जी भाजी बनवणार आहोत ना आपण, ती अतिशय पटकन होणारी आणि आपल्या रोजच्या दिवसामध्ये आपण काही वेळेस गडबडीत असतो आणि रोजही जेवणाला तसं पण आपण मसालेदार भाज्या जास्त खाणं पसंत करतच नाही ना. त्यामुळं त्यासाठी अतिशय चवीला छान लागणारी, पटकन होणारी आणि वांग्याची भाजी आपण बनवतो आहे. त्यासाठी ही जी लसूण आणि कोथिंबीर मी बारीक करून घेतली आहे, यातच मी मीठ घातलं आहे. चवीपुरतं मीठ आहे. आणि हा काळा मसाला आहे, जो साठवणीतला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मी कोणताही मसाला वापरणार नाही, कारण या मसाल्यातच ते सगळे मसाले वापरलेले असतात. आणि हा मसाला जर तुम्हाला बनवायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी याची रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा मसाला माझा 2.5 वर्षापासून मी वापरते याला. आजही डब्याचं टोपण उघडलं की अतिशय सुंदर वास पूर्ण किचनमध्ये सुटतो या मसाल्याचा. त्यामुळं तो अजिबात खराब होत नाही. किती जरी दिवस झाले तरी आणि किती जरी वर्ष झाले तरी तो आहे तसा राहतो. आणि रोजच्या भाजीसाठी हा अतिशय उपयुक्त आहे. ना तुम्हाला याच्यात हळद घालायची गरज लागेल, ना कोणता मसाला घालायची गरज लागेल, कारण यात सगळं असतं, सगळे मसाले असतात यात. आता हा झाला हा मसाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आहे खोबरं, जे मी थोडंसं भाजून बारीक करून घेतलेलं आहे. हे 2 चमचे खोबऱ्याचं कूट आहे आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त 2.5-3 चमचे शेंगदाण्याचं कूट आहे. आणि आपण ही भाजी जी बनवतो आहे ना, ही भाजी बनवण्याची जी पद्धत आहे ना, ती तुम्ही कधीही कुठेही पाहिली नसेल अशी ही पद्धत आहे. कारण जेव्हा आपण भाज्या बनवतो ना, तेव्हा आपण तेलात जेव्हा तिखट टाकतो तेव्हा त्याचा जो वास असतो ना, तो थोडाफार जास्त वेळ जरी झाला तरी निघून जातो किंवा करपतं ते तिखट. त्यामुळं तसा कोणतासुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळं ही भाजी बनवून मी दाखवते तशी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा कशी लागली. त्यामुळं ह्या पद्धतीने बनवलेल्या भाजीचा वास जो आहे ना, तो भाजीतच राहतो. अजिबात त्याचा उडून जाण्याचा संबंधच येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला भरलं वांगं खायचं तर असतंच, पण भरलं वांगं बनवायला पण थोडासा वेळ पण जास्त लागतो. आणि त्यात सगळं हे सारण भरायला आपल्याला थोडंसं कधी जास्त भरलं जातं, कधी कमी भरलं जातं. आणि कधी कधी त्यात जो आत मसाला असतो ना, तो तसाच राहतो. त्यामुळं कोणताच त्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही या पद्धतीने केलेल्या भाजीचा. आणि भरल्या वांग्यापेक्षा कुठेही कमी लागणार नाही भाजी. त्यामुळं चला आपण बनवूया.
ही वाटी भरून पाणी आहे माझ्याकडं, तर मी थोडंसंच पाणी घालणार आहे ह्या. ठीक आहे. एक 4 ते 5 चमचे पाणी घातले मी यात. आणि आता फक्त आपल्याला असं करायचं आहे, या वांग्याच्या फोडींना या मसाल्याला कोट करून घ्यायचं आहे फक्त. यात भरलं तरी चालतंय, नाही भरलं तरीही फरक पडणार नाही कोणत्याही प्रकारचा. आणि या पद्धतीनं आपण थोडंसं पाणी घातलं ना, त्यामुळं तेलात जेव्हा टाकतो ना आपण, तेव्हा याचा वास या भाजीतच राहतो, उडून अजिबात जाणार नाही तो. चला आपण कढई ठेवूया. हां, आता मी तेल टाकते. तर मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे यात. आपलं तेल गरम झालंय. आपण आता जिरे टाकणार आहोत. बस. आपला जो साठवणीतला मसाला आहे ना, यात सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत, त्यामुळे आपल्याला रोजच्या भाजीसाठी ना अजिबात वरून कोणताही मसाला टाकण्याची गरजच लागणार नाही. आपण हे त्यात टाकून घेऊया तेलामध्ये. आता अशा पद्धतीने केलेल्या भाजीतून मसाल्याचा वास उडून जाणं शक्यच नाही ना. फ्लेम मीडियम ठेवायचे. आणि खरंच हा जो मसाला आहे ना, तो तुम्ही जेवढे दिवस ठेवता ना, तेवढे दिवस राहणारच. मी माझ्या घरी जो मसाला आहे ना, तो मी खरंच सांगते तुम्हाला, 2.5 वर्षापासून वापरते तो मसाला. आणि तो जसा आहे, पहिल्या दिवशी जसा मी केलेला आहे ना, अगदी तसाच लागतो. अजून थोडंसं पाणी ओतते मी. आणि आपल्या या वाटीतल्या पाण्यातला एवढा भाग राहिलेला आहे. फक्त अर्धी वाटी पाणी आपल्याला लागलेलं आहे यात टाकण्यासाठी. आता याला एक उकळी काढून घ्यायची आपण. करून खाऊन झाल्यानंतर मला नक्की कळवा कमेंटमध्ये तुम्हाला कशी लागली ही भाजी. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पण आधी करून बनवून नक्की खाऊन मला बघा. ही इतकी पटकन होणारी भाजी आहे ना. आपण आता त्याच्यावर 1-2 मिनिटं झाकून ठेवणार आहोत फक्त. आता 1 मिनिट झालेला आहे. आपण थोडंसं उघडून पाहूया आणि थोडंसं हलवूया, म्हणजे ते सगळ्या बाजूने वांग शिजलं पाहिजे ना. आणि गॅसची जी फ्लेम आहे ना, ती थोडीशी कमी करायची. आता झाकून ठेवताना मी आणखी 1-अर्धा मिनिटभर झाकून ठेवते. आता आपण पाहूया. 1 मिनिट झालेलं आहे. आपण थोडंसं उघडून पाहूया आणि थोडंसं हलवूया, म्हणजे ते सगळ्या बाजूने वांग शिजलं पाहिजे ना. आणि गॅसची जी फ्लेम आहे ना, ती थोडीशी कमी करायची. आता झाकून ठेवताना मी आणखी 1-अर्धा मिनिटभर झाकून ठेवते. आता आपण पाहूया.
याच्यानंतर वांग्यावर या भाजीवर झाकण ठेवायचं नाही. आता याला थोडा वेळ असंच शिजू द्यायचं आहे आपल्याला. आता 5 मिनिटं याला असंच शिजू द्यायचं. कसा कलर आला भाजीला, आला की नाही छान. ही त्या मसाल्याचीच कमाल आहे. आता एकदा आपण याला हलवायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम जी आहे ना थोडीशी वाढवायची आहे, मीडियमवर करायची आहे आपल्याला. आपल्याला रस्सा भाजी म्हणजे कशी सरभरीत अशी भाजी करायची आहे ना, म्हणून. कसं असतं वांग पटकन शिजलं जातं ना, आणि ते थोडंसं कच्चंही चांगलं लागतं तसं. थोडंसं कच्चं आहे आणखी. आणि जरी कच्चं वाटलं तरी 1-2 मिनिट झाकून अजून ठेवून द्यायचं. आता मी ठेवते याच्यावर. आता 1 मिनिटभर मी झाकून ठेवलेलं याच्यावर. हा बघा आता भाजी कशी दिसते. ओके, आपली भाजी तयार आहे. वांग शिजले का बघू आपण. गरम आहे. हे बघा वांग शिजून तयार आहे, रेडी आहे. आता आपण गॅस बंद करूया. चला आपण भाजी काढून घेऊया. हे पहा आपली भाजी तयार आहे. झाली की नाही छान. 7 मिनिटात ही भाजी तयार होते बघा. एकदा ट्राय नक्की करा आणि मला कळवा कशी झाली चवीला. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.